सर मी जे बोलणार आहे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका किंवा मी कंप्लेंट करते असंही नका समजू सर प्लीज. कोणाबद्दल बोलतेस? इन्स्पेक्टर सिद्धांत मराठेंबद्दल सर. सर त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी पोलीस फोर्स जॉईन करू नये. मी केवळ एक स्त्री आहे म्हणून ते मला फील्ड वर्क सांगत नाहीयेत सर. सर क्लेरिकल जॉब सांगतात आणि मी ही कामं करण्यासाठी पोलीस फोर्स जॉईन केलेलं नाहीये सर. सर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, एकतर तुम्ही माझी ट्रान्सफर दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तरी करावी किंवा मग मला एक चांगली जबाबदारी तरी सोपवावी सर. ते शक्य नाही. आपल्या सिनियर बद्दल कंप्लेंट केलेली मला आवडत नाही. तू जाऊ शकतेस. सर एका बंद पडलेल्या फॅक्टरीच्या लिलावाची जाहिरात. ही फॅक्टरी जर आपण मिळवू शकलो ना देव्याने, तर आपली पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल. बऱ्यापैकी पैसे उभे करायला लागतील पण करू शकू आपण. कसं शक्य आहे ते? म्हणजे आधीच आपल्या डोक्यावर एवढं कर्ज आहे, त्यात ती फ्लायओव्हरची केस आहे. विक्रम कोणी लोनही देणार नाही आपल्याला. एक मार्ग आहे देव्याने. कोणता? आमच्या नावाचे शेअर जरी आम्ही विकले असले तरी सुद्धा राजेश शेरग्यांच्या प्रॉपर्टीत अजूनही आमचा हिस्सा आहे. तो आम्ही गहाण ठेवू शकलो, विकू शकलो तर आम्ही नक्की पैसे उभे करू शकतो. हा, यात एक अडचण आहे की राजेश शेरग्यांची प्रॉपर्टी आम्हा सगळ्यांच्या नावावर आहे. त्यामुळे ती आमचा हिस्सा मागितल्याशिवाय आम्ही विकू शकणार नाही किंवा गहाण ठेवू शकणार नाही. मग काय, आम्ही आमचा हिस्सा मागणार. वेडास का तू? विक्रम, आपण ह्या घरात एकत्र राहण्यासाठी आलोय. तू जर असाच वागत राहिलास ना तर काहीच साध्य होणार नाही. सगळं काही साध्य होणार आहे. माझ्या मुलाचा स्वीकार करायला तुम्ही तयार झालात. व्हेरी गुड. आय नो या जगाच्या दृष्टीने ते मूल रणवीर राजे आणि प्रियदर्शनींचं असेल, पण मी त्याची आई आहे हे मी तुम्हाला कधीच विसरू देणार नाही. चार चौघांच्या नजरेत असणारा तुमच्यातला तो दोष आता दोष राहणार नाही. समाजामध्ये तुम्ही रणवीर राजेच्या मुलाची आई म्हणून उजळ माथ्याने फिरू शकाल, मिरवू शकाल आणि तुमच्यावर असलेला वांसपणाचा कलंक उचलला जाईल माझ्यामुळे. मग तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही माझे आभार मानायला पाहिजे? हो बोललीस. आम्ही बोलू दिलं म्हणून गरजेपेक्षा जास्त बोललीस तू. आम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुझ्याकडनं ऐकण्याची आम्हाला गरज नाही. स्वतःच्या स्वार्थाच्या परिघा पलीकडे उडी न मारू शकणाऱ्या तोटक्या कुवतीची बाई आहेस तू आणि म्हणूनच आमचा विश्वास नाही तुझ्यावर. तिळ मात्र विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मला नाही फरक पडत. खरंच नाही फरक पडत. कारण मला विश्वास आहे हो तुमच्यावर की तुम्ही माझ्या मुलाला प्रेमाने जोपासाल. तेव्हा आपल्याच निर्माण होणाऱ्या नवीन नात्यासाठी तयार राहा. विक्रमने 16 कोटीची बोली लावून ती फॅक्टरी खरेदी केली. काय? आमच्या नाकावर टिचून. रणवीर राजे, राग आवरा. चिडून संतापून काहीही होणार नाही. मग काय आम्ही हातावर हात ठेवून स्वस्त बसायचं? आम्ही तसं कुठे म्हटलंय? हे बघा रणवीर, आदित्य राजे तुमचेच भाऊ आहेत. हुशारीच्या बाबतीत ते कुठेही कमी पडणार नाही. ताईमा, विक्रमादित्य 16 कोटींची बोली लावून लिलाव जिंकले, पण हे 16 कोटी ते कुठून आणणार आहेत हे पाहायचं आम्हाला. रणवीर, आम्ही आदित्य राजेंना चांगलं ओळखतो. ज्या अर्थी त्यांनी एवढी मोठी बोली लावली आहे त्या अर्थी ते पैसे कसे उभे करायचे हे त्यांनी आधीच ठरवलेलं असेल.